नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मंदा. आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट, अजूनपर्यंत ज्यांनी आपला युट्यूब चॅनल आदर्श मराठी सबस्क्राईब केला नाही ना, त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. ला 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 ला. मस्त. ओ ए, उठा. झोपताय काय लगेच? काय ग झोपू बायको? नका. आपण ना गप्पा मारू मस्त पैकी. गप्पा मारू हा, आता? आता मग कधी? ए बायको, झोप आली जरा झोपू दे ना. ते काय नाही माहित मला, मस्त छान गप्पा मारू. ऐक ना, हा. गप्पा आपण संध्याकाळी मारू ना. प्रेमाने बोला की मग जरा. बरं बायको ऐक ना, आपण आहे ना गप्पा संध्याकाळी मारू. संध्याकाळी नको. संध्याकाळी मला लवकर झोप येते ना, लवकर झोपत असते मी. त्याच्यामुळं आत्ताच गप्पा मारू आपण. आता नको, आता मला आहे ना झोप आली. अहो, उठा की, 2-4 शब्द बोलायचे लय जड जाते तुम्हाला. उठून बसा. लगेच लागले झोपायला. काय बायको, झोप आली झोपू दे म्हणतोय तर. नाही म्हणलं तर गप्पा मारा माझ्याशी, मला बोर व्हायला लागली. काय गप्पा बिप्पाचा टाइम नाही हो. माझा झोपाचा टाइम संध्याकाळी गप्पा मारू. हे काय दुपारी काय झोपायचा टाइम असतो? उठा तुम्ही. ऐक. झोपायचा टाइम म्हणे माझा. बर काय गप्पा मारायच्या सांग. गप्पा मला सांगा. हा, पहिलं महायुद्ध कसं सुरू झालं? पहिलं महायुद्ध. हं, पहिलं महायुद्ध. काय प्रश्न विचारला तो? पहिलं महायुद्ध कसं सुरू झालं बरं? कसं सुरू झालं? हा, पहिलं महायुद्ध कसं सुरू झालं? पाणी आण बरं तांबर. पाणी. हा. बरं, आता आणते. आण. ओ, अहो झोपले काय? पाणी आणायला लावून मला. उठा. आलीच का? ए, हे घे पाणी. हं, सांगा. आणलंय पाणी. बरं ह्यो तांब्या, याच्यात पाणी आणलंच बघ मस्त गार गार. हा, हा, हे असं प्यायचं बघ. हा, असं वरून पिलं ना हा. अंगावर सांडत नाही. गार गार पाणी प्यायल्यावर कसं जरा पोटात थंड पडलं बघ. हा. असं पाणी प्यायचं असतं. ओ, माझा प्रश्न काय होता? काय? पहिलं महायुद्ध कसं सुरू झालं आणि तुम्ही मला पाणी कसं प्यायचं ते सांगताय. ते नाही माहित बा मला. असं काय करता हो? सांगा ना. आता माहित नाही म्हणल्यावर कसं काय सांगणार? तुम्ही ना, तुम्हाला माहित असून पण सांगत नाही बरं का मला. अगं बायको खरंच माहित नाही. बरं जा नंतर काय तरी सांग. झोपू दे. नाही नाही, नंतर नाही. उठा. मला ना आताच ऐकायचं. सांगा मला, पहिलं महायुद्ध कसं सुरू झालं? नाही माहित मला. तुम्हाला माहित असून मला सांगायचं नाही ना? नका सांगू. मी पण तुम्हाला झोपूच देत नाही. आता माहित नाही म्हणल्यावर अवघडच आहे भाऊ. कसं समजायचं माणसाने? ए छोटा ती इकडे इकडे. काय म्हणतो गुरु दादा? कुठे चालला? काय नाही, आपलं हिंडत होतो. हिंडत होता हा, का रे? काय नाही, आपलं सहज म्हणलं काय काम नाही काय नाही. आता तू आवाज दिला तर तुझ्यापाशी येऊन बसलो. बर. बर, मी जरा आत काय गेले, अख्खं गाव गोळा करून बसले जवळ गप्पा मारायला. माझ्याशी प्रेमाने 2 शब्द बोला म्हणलं तर ते नाही जमत. काही प्रायव्हसी नावाची गोष्ट असती का नसती? छोटा ती जा बाबा आलो होतं आपलं थोडं बोलायला. जा. उठा, ठिपकायला लागले. हा उठतो ना. गप्पा मारायचं तर गाव गोळा करताय. काय राव, दुपारचाच पाऊस आला, मी बाजरी वाळा घातली होती. झाकली का मग? झाकली ना. तेवढं तरी बरं केलं. मग नाही तर आता भिजली असती. मग या भाव केलं भिजलेली बाजरी गोळा करायला. कुठं भिजली, भिजू दिली नाही. भिजूनच नाही दिली. आगा, डोक्यावर मला- पडल्या गत काय करतो? मग येड्याची. मी आलोय मग? लेट करेल तुला आहे का मला आहे आता ते म्हणलं झाकली म्हणून. आज अरे मग तू काय आता तुझा आता आपला काय? गेला असत जमलं नसतं का? आपण झाकली नाही एकटी आणि ते असं काय करतो तू येड्यावर डोक्यावर पडले बरं किती कट्ट झालत हा, 10 कट्ट. भाव की लक्ष दिला दी तुझ्या एखादा कट्टा हा, असं कसं? हा. नाही नाही. नाही. ए, अरे मी इकडे येऊन थांबलोय राहून तुमचं काय बाजरीत चाललंय? ए. खायला किंमतच नाही राहिली मला. आहे ना- असं कसं आहे ना किंमत तुला? काय किंमत- किंमत आहे आता? ए बाद्या कपड्या एवढा मोठा हत्ती किंमत काढी त्याची हाताने किंमत काढतो काय? बरं 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 काढा काढा, तुम्ही बी माझी चव काढा. आता काय झालं? आताच आहे ना,
लय अपमान झाला राव माझा. तुझा अपमान हा. कोणी केला सांग त्याला आताच बातला घेऊ आपण. अरे आता इकडे यायला निघलो होतो का हा गोळ्याने आवाज दिला मला. गुरुदार म्हणून जाऊन बसलो त्याच्या शेजारी. हा, बरं. म्हणलं 2 गप्पा हाणाव्या. हा. तर मंदा येऊन मला काय म्हणती, काय म्हणली गोळ्याला झालं बसले अख्खा गाव घेऊन. आता मी म्हणजे काय अख्खा गाव आहे का? तसा नाही वाटत तू अख्खा गाव. आणि मग तिला कसं काय वाटलं? अरे ते झालं तर झालं. आणि वरनं काय म्हणती माहितीये का, आम्हाला काय प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे का नाही? प्रायव्हसी म्हणजे काय रे? ए मला तुला काय करायचं गप नाही बाबा. अरे इकडे माझा अपमान झालाय, तुझं काय चाललंय राव? अपमान घोर अपमान झालाय. छोटा ते कसं झालं माहिती का, तू वजन जरा कमी पडते लाका तिथे. अरे मी बघ मी असं गेलो ना वहिनी म्हणलं वहिनी पाणी, ती लगेच वहिनी येणार भाऊजी घ्या पाणी. वहिनी चहा येऊ द्या, 1 सोडून 2 कप चहा आहे तुम्हाला. माझं किती वजन आहे तिथं. काय नाही बाबा त्यांना आता. आणि त्यात काय दुपारची प्रायव्हसी, पाऊस टिपकायला लागलाय, प्रायव्हसी पाहिजे यांना. अरे, तू कधी नवस जातो त्यांच्या घरी. अरे मी रोज जातो बघ मला कसलं वजन आहे तिथे. तुला बघायचे का? हे बघ आता जातो मी वहिनी डायरेक्ट जेवणाचं नाही चहाच बघायला लावतो. अरे, एवढं वजन आहे तुझं? लय वजन आहे माझं. गोळदार आपला खास मित्र आहे, मला वहिनी आपल्याला खासच समजते. जाऊ दे बाबा, येशील तोंड घेऊन खाली ते. हे बघ आता जातो चहाच पिऊन येतो. आता पाऊस पडलाय मस्त पैकी चहाच पिऊन येतो. भोजन खाऊन ये. हा. एवढं वजन यायचं? तुम्हाला माहिती ना ती नीता माझी कॉलेजची मैत्रीण, बेंच पार्टनर होतो आम्ही, सोबतच बसायचो. एक दिवशी गेलो ना शॉपिंगला, दुकान लय मोठं होतं. त्याच्यात तिला एक साडी आवडली, अशी लालसर रंगाचीच होती, जरा लय भारी तिच्यावर नक्षी होती. मला म्हणली मंदा साडी तर लय आवडली पण ना पैसे कमी पडायला. म्हटलं अगं कशाला काळजी करते, मी देते ना पैसे, घे तू साडी. नको नको नकोचीच रट लावली. अगं म्हणलं बाई माझ्याकडून गिफ्ट देते तुला, घे तू साडी. नाहीच घेतली शेवटी तिने ती साडी. मग आता परवा दिवशी फोन आलता ना, मला काय म्हणते ऐका तर, मला काय म्हणते मंदा तेव्हा साडी घेतली असते ना तर बरं झालं असतं. एका बाईच्या अंगावर तशी साडी बघितली म्हणे मी, आणि तेव्हापासून मला स्वप्नच पडायला लागली त्या साडीची. हाय का आता अशी तर करते ना ती, तिला ना सांगून काय उपयोगच नाही बघा. आणि त्याच्या आधी एकदा ना आम्ही यात्रेत गेलो होतो 2घी जण, तिथं कानातले आवडले होते तिला, तिथं तिने असंच केलं. आणि नंतर मला म्हणली घेतले असते तर बरं झालं. गुरुदार चला पडा जरा. हे बघ, वहिनीच्या मांडी कुठं झोपता पडेल सरा म्हणलं तुम्हाला तर. अरे मग ढकलतो कुठं? सरा पडेल सरा पडेल. मला बसू द्या. हा, बस. नाही नाही थांबा थांबा, तुम्ही इकडे चला, मला मध्ये बसू द्या. ओ वैदी ते कशाला आपटीत आहे. तुम्ही एक काम करा 2 कप चहा ठेवा जावा. भाऊजी संध्याकाळी या, संध्याकाळी चहा करते, आता जा. अहो ते गोळदाराचं काय काम आहे महत्वाचं माझ्याकडे, म्हणून म्हणलं तुम्ही 2 कप चहा ठेवा तर आम्ही बोलतो. काय काम आहे हो तुमचं महत्वाचं? नाही माझं काहीच काम नाही त्याच्याकडे. त्यांचं काय काम नाही महत्वाचं. आता जा तुम्ही, संध्याकाळी या. जाऊ म्हणता बाय. जा जा जा. करण्या काय बोलतो. चहा पिऊन द्या ना. भाऊजी जा. संध्याकाळी या. चहा पाचताय? नाही. ऐका मग. काय सांगत होते मी, नीताचं सांगत होते. हा हा. एकदा आम्ही ना यात्रेचं तर सांगितलं ना तुम्हाला, आणि साडीचं पण सांगितलं. काय केलं तर तिने एकदा गुडघ्यावर पडली भदकरी. आम्ही दोघी तिने चाललो होतो, दगडाला टक्कर दिली तिने आणि खालीच पडली. पार असं लोटांगणच घेतलं तिने. आयला लय वेळ झाला राव. करण्या बहुतेक चहा बरोबर बटरच खाऊन येतोय वाटतंय बाबा मला बी. किती वेळ झाली गेली ती? हाय बर का वजन बहुतेक. हाय वाटायला लागले. काय करण्या चहा पिऊन आलाच काय? कशाचा चहा? अरे इळ्याने मार खाल्ला असता. म्हणजे हाकलून दिला काय तुला? हाकलून नाही दिला, संध्याकाळी यायला सांगितलं होतं. अरे मग त्यालाच हाकललं म्हणतात. आता काय तुला लात घालून बाहेर काढते का? नाहीतर काय. जाऊ द्या, मोठ्या आशेने गेल तर विचार. सगळे मोठ्या मोठ्या फुशारक्या आणीत होता. अरे कशाचं वजन? कारण तिथं कोणाचं बी वजन पडत नसतंय. हा तिथं फक्त बंडू शेटचं वजन पडतंय. कस काय? मंदा आपलं जुनं पाखरू आहे ना. अरे पण भाटिया आता लग्न झालंय तिचं. मग हो दे ना, मग त्याला काय. मग काय जेवण करून येत असतो मी, जेवण करून तिथून. जेवण? हा. अरे त्याला इळ्याने आणलंय, तुला दांडकेने आणली. शक्यच नाही. पाखरू जुनं. काय सांगतो? मग आम्ही समोर गेलो की आठवण तिला सगळं दडदड. हायला म्हणजे फ्यूज गेलाय पण अजून करंट आहे म्हणायचं. मग चालतंय चालतंय, जा मग तू. बघा आता तुम्ही करण शेट आणि बंडू शेट डायरेक्ट जेवण. हायला एवढं बाता आणते,
खरंच माझं जेवण करीन याला. काय माहिती आता खरी ती नाही मला तर ना. एक काम करू, हा. चला आपण बघू बरं माग जाऊन हळूच. चला चला चला. मंदा, ए गोळ्या, मंदा, या बाई. म्हणजे हाण नको हाण नको. अगं नको दिल जेवायला वाटलं तर जातो मी माझं माझ. आहे. आयो आयो आयो. अगं चपाती चावलं लागतं रे तू कोणा. ये पुन्हा जेवायला. नग मला का? पोट भरलंय माझं. बरं बरं चालतंय. इतकं मारित असतील का कुठं माणसाला. बंड्या हा. उलसक भात आणि आमटी खाऊन जा ना. नको बाबा मला. ये ना परत ये भात आमटी खा. चपातीचा एक तुकडा बी नका मला तुमचा. भात आमटी देताय नाही तुम्हाला देऊ नको. वात. आला आला भांडी आला. काय रे भांड्या, झालं का जेवण? आईला लय पोटभर जेवलोय मी. पोटभर जेवला? हो लय. काय काय होतं जेवायला? भात आमटी चपात्या. स्वयंपाक तयारच होता का? तयार होत नाही, गेल्यावर तिनं गरम गरम केला ना. किती खाल्लं हं? किती खाल्लं पोटभर खाल्लं. अयो काय पोटभर मार खाल्ला का? कसं काय कळलं? अरे तू गेल्यानंतर आम्ही तुझ्या माग माग चालतो. बघायला जे झालंय ना सगळं बघितलंय आम्ही. हा. लय मारले रे बाबा. जुनं पाखरू ना तुझं. पाखराने आजादच केलं तुला. नाहीतर काय, मला काय माहिती असं होईल म्हणून. आता काय करायचं? आता बघ ना, आता काय करू. निर्बत एक काम कर, दुसऱ्या तुझा आता. मी ए, दुसऱ्याला कशाला नाही, लावतो? नको नको दुसऱ्याला नको लाव. नको. मला मारले दुसऱ्याचं, पुन्हा दुसऱ्याच काहीतरी व्हायचं अजून. हा नको जा. हा. मी काय म्हणतो, काय? दुसऱ्याला नको. हं. आपण आहे ना सरपंचांना पाठवू मंदीकडे. सरपंचाला हा काय आहे, मंदी आज जाम भडकलेली आहे. आपण जर सरपंचांना पाठवलं ना तिथं, मंदी चांगला त्यांचा बी पान उतारा करीन. अरे ठोकं बी टाकीन दोन, काय सांगता येत नाही. मोठा गावात. हा. आणि बघायला आपण अख्ख्या गावात सांगायचं सरपंचांनी मार खाल्ला म्हणून. हो चला चला चला. आणि जण मारलं नाही, बडबड तर करेन ना सरपंचांना. एक काम करू, आता जाऊ आणि सरपंचांना सांगू. जा. होय छोटा हत्ती, मी तुमच्या टीम मध्ये सामील आहे हे सरपंचाला कळून देऊ नका. नाही नाही, हे फक्त आपल्या आपल्यात राहणार. हा. Secret, secret. ए, आणि मंदीनं मला मारलंय शिवी गावात कुणाला कळलं नाही पाहिजे हा? नाही तर काय होईल? मग माझी आबरू जाईल ना. हा तुझी नसलेली आबरू जाईल ना. जाईल ना. चला 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 चला. अरे अरे पावसाला पण आत्ताच यायचं होतं. अर्जंट गावात जायचं मला काम आहे. केव्हा बंद होते काय नाही. सरपंच साहेब इकडे काय करताय? अरे गावात चाललो होतो. हे पाऊस येतोय म्हणून थांबलो झाला खाली. हा त्या पावसाचाच किस्सा सांगायचा आहे तुम्हाला. काय रे आता आम्ही मस्त पैकी ना गोळ्याच्या आणि मंदीच्या घरी गेलो होतो. कायला? कशाला म्हणजे, अहो एवढा चांगला पाऊस पडतोय, मंदीने आमच्यासाठी स्पेशल दुधाचा चहा आणि एक गरम गरम कांद्याची भजी केली होती. भजे? हा अहो इतकी पोटभर खाल्ली ना आम्ही भजी. भांडे दे रे ढेकर. बस या बघा तोंडात ना वाफा निघल्या त्याच्या. पण काय माहितीये का, भजी तर खाल्ली आम्ही पोटभर, पण मंदी सारखी म्हणत होती सरपंच साहेबांना पण भजी आवडतात. तुला तर माहिती मला किती भजी आवडतात, कांद्याची भजी. हा अहो ती इतकी आठवण काढीत होती आणि आम्हाला म्हणली तुम्ही गेले ना त्यांना आग्रहाचं निमंत्रण म्हणून पाठवून द्या. खरं काय? हा मंदी तर वाटच बघतीये, स्पेशल आमंत्रण आहे तुमच्यासाठी. होय. हा आणि भाज्या गणित तुमची आठवण काढीत होती. होय. भाजा तोंडात टाकला की सरपंच साहेबाला आवडते, टाकला की आवडते. नाही नाही तिला चांगलं माहिती मला भजी लय आवडतात. आणि आता पावसामध्ये मानल्यावर जातोच मी मग खायला भजी. सर सरपंच खावर का सरपंच? हा. गाडी कुठे न्यायलात? इथं तर घर आहे. अरे हा गोळ्याचं घर इथंच आहे नाही का? मग चालतं येतो मी खाऊन. हा हा चालतंय चालतंय. हा. आता मंदी आहे ना मस्त पैकी सरपंचाचा अपमान करत असते बघा.
सरपंच येते बरं का आता हा. हसायला तयार राहा. हा. ए, सरपंचाचा झालेला अपमान मी वरच्या आईला सांगणार हा. सरपंचाचं झालेलं आपण मी खालच्या आईला सांगतो. आणि मी बाई साहेबीला सांगणार. ए, आले. काय सरपंच पिलं का चहा? अरे त्याच्यात काय असायसारखं आहे चिया पेलो मी पण तुम्ही माझ्या संग खोटं बोलले होय रे म्हणले मांदानी भजे केलेत मस्त पैकी गरमागरम तिने कुठे भजे केले होते हा मी त्यांना म्हणलं छोटा तीन तुषारन ते म्हणले की भजे केल्यात तर ती म्हणली नाही भजे नाही केले त्यांना म्हणजे तुम्ही चहा पिले? हा चहा केला तिने तुम्हाला- चहा पेलो केला चहा? हा केला सारखा बाजूला चला उगा टाइमपास करताय मा तुम्ही सारखा पाऊस पण गेलाय पहा बाजूला सरपंच नक्की चहा पिले ना तुम्ही? सारखा तुम्ही गाडी तुमच्यामुळे माहिती चालू आहे ना सारखा पेट्रोल टाका त्याच्यात पेट्रोल संपला असेल आईला आपण गेलो तर मंदिरी हाकलून दिलं आपला अपमान आणि सरपंचांना चहा हा भेदभाव कशासाठी आपण सगळ्यांनी जाऊन आहे ना गोळ्याला आणि मांदाला जा विचारलाच पाहिजे चला तुम्ही चला काय रे गोळ्या आम्ही तुझ्या घरी आलो तर तुझ्या बायकोने आमचा अपमान केला आम्हाला हाकलून लावलं आणि सरपंच आल्यावर त्यांच्यासाठी चहा ठेवला का आम्ही काय भिकारी वाटलो का आम्हाला काही इज्जत नाही का आम्ही बावट आहे का अरे काय चाललंय तुमचं अरे मी काय बोलतोय ते बघून तरी हो म्हणा तूच बोलायला तसं आपलं काढलं होतं काय आपली नीट बोल की चांगलं झालं का तुमचं? अरे बाबा हो माझ्या बायकोनी नव्हता चहा ठेवला तो चहा आहे ना माझ्या बायकोला प्यायचा होता म्हणून मी ठेवला होता तेवढ्यात सरपंच येऊन टपकले मग काय द्यावं लागलं त्यांना लाजकाज एक कप चहा दिला न काय म्हणजे अरे हे कोणी अजून ते चहाचेच भांडे घासितोय मी म्हणजे चहा तूच बनवला होता होय? हा आणि ऐका माझा बायकोचा मूड लय खराब आहे रे आज उगं नका वाट जाऊ तिच्या पण आणि माझ्या पण कशाला उगत जा तुम्ही जा ओ झाली का नाही भांडी? बायको घासतोय आवरा पटकन. हा झाली का? हा झाली